सातत्याने नवी मुंबई मनसेने मतदार यादीतील घोळांबाबत निवडणूक आयोगाला हे सगळे घोळ, खोटे मतदार, बोगस आणि दुबार मतदारांबद्दल लक्षात आणून दिले। मी आज आपल्या पुढे आणखी एक खुलासा करू इच्छितोय की उद्या दैवज्ञ भवन हॉल येथे 7 नोव्हेंबरला जे आम्ही खोट्या मतदार, बोगस मतदारांचं जाहीर प्रदर्शन करणार आहोत त्याचं उद्घाटन मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। माझ्या समोर ऐरोली विधानसभा 150 मतदारसंघातील यादी भाग क्रमांक 243 मध्ये अनुक्रमांक 219 नाव अजय माने, वडिलांचं नाव प्रभू माने आणि राहण्याचा पत्ता चक्क मुंबई महानगरपालिका लिहिलेला आहे। असा आणखी एक घोळ निवडणूक आयोगाचा आज मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितोय। असे 20 घोळांचं प्राथमिक अवस्थेतलं प्रदर्शन आम्ही उद्या लावलेलं आहे। नवी मुंबईकरांना आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जे कायम स्वतःला निवडणूक आयोगाचे प्रवक्ते समजतात, आशिष शेलार अर्थात कुरेशी आणि निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आयुक्त यांना सुद्धा या प्रदर्शनासाठी आम्ही जाहीर निमंत्रण पाठवत आहोत। पहिले पाडे 55 या पद्धतीनेच निवडणूक आयोगाने वागायचं असं ठरवलेलं दिसतंय। सुलभ शौचालयाचा राहण्याचा पत्ता असेल, पाम बीच रोडवर 250 मतदारांचा विषय असेल, नोंदणी असेल। उद्या असे अनेक खुलासे यांचं एक जाहीर प्रदर्शन आम्ही वाशी दैवज्ञ भवन हॉल वाशी येथे होणार आहे। माझ्या समोर ऐरोली विधानसभेतली एक मतदार यादी आहे। त्या मतदार यादीनुसार यादी भाग क्रमांक 243 ऐरोली विधानसभा 150 अनुक्रमांक 219 आहे। मतदाराचं नाव आहे अजय माने, त्यांच्या वडिलांचं नाव आहे प्रभू माने। मतदार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील, मात्र त्याचा राहण्याचा पत्ता किंवा घर क्रमांक मुंबई महानगरपालिका किंवा नवी मुंबईच्या वर आपलं जे सेक्शन आहे त्याच्या मागे जाऊन या मतदाराला कसं शोधायचं याचं उत्तर मुळात निवडणूक आयोग आणि बेलापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी नवी मुंबईतल्या सगळ्याच मतदार यादीत बेलापूर विधानसभेत होताच। आता मी तुमच्या समोर ऐरोली विधानसभेतल्या मतदार यादीतला हा घोळ सुद्धा लक्षात आणून देतोय।